कृषी प्रधान मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण रुची 1001 या सोयाबीनच्या जातीविषयी माहिती जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, आता ही सोयाबीन तुमच्या समोर जो प्लॉट दिसतोय याची लागवड अशा पद्धतीने या शेतकऱ्यांनी केलेली आहे की ही बेड पद्धतीने लागवड केलेली आहे। हिचं दोन्ही सऱ्याच्या मधलं अंतर आहे 4 फूट आणि दोन्ही झाडाच्या मधलं अंतर आहे 6 इंच। यांनी ही टोकन पद्धतीने लागवड केलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, यांना आवरेज यांनी एकरी 22 ते 23 क्विंटलचा आवरेज धरलेला आहे। आता तुम्ही शेंगा सुद्धा पाहू शकता, अशा प्रकारे या सोयाबीनला शेंगा आहेत आणि अजून कळ्या भरपूर आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला नियोजन एक अशा पद्धतीने करणं गरजेचं आहे जेणेकरून पारंपरिक पद्धती सोडून आधुनिक पद्धतीकडे वळणं गरजेचं आहे। आता तुम्ही पाहू शकता झाडाला 200+ एका झाडाला शेंगा आहे। तर शेतकरी मित्रांनो, यांनी नियोजन एक अशा चोख पद्धतीने केलेलं आहे। ट्रॅक्टरने बेड पाडलेला आहे 4 फुटाचा बेड पाडल्यानंतर त्यामध्ये दोन्ही सरीचं अंतर म्हणजे दोन्ही बेडचं अंतर 4 फूट आहे आणि दोन्ही सरीच्या मधलं अंतर 1 फूट आहे। अशा पद्धतीने लागवड केलेली आहे शेतकरी मित्रांनो। तर यांनी एकदम उत्तम अशा पद्धतीने सोयाबीनचं प्लॉट बसवलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, रुची 1001 ही जात आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला? तुम्ही रुचीची 1001 जात तुम्ही घेतली होती का? याची माहिती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। शेतकरी मित्रांनो, कृषी प्रधान यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच नवनवीन व्हिडिओ येत राहील आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका।